नमस्कार, मी भाग्यश्री. पराग गोरे संचलित बिझनेस मंत्रा आज आपल्यासमोर घेऊन येत आहे एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन, जे आपल्याला एका आगळ्या वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, स्माइलिंगच्या विश्वात. अतिशय निरागसतेनं आणि निखळ आनंद देण्याच्या उद्देशानं लिहिलेले पल्लवी अकोलकर यांचे हे दुसरे पुस्तक. स्माइली मुसाफिरीनंतर स्माइलीच्या विश्वात हे पल्लवी अकोलकर यांचे दुसरे पुस्तक आज आम्ही इथे प्रकाशित करीत आहोत. तृप्ती कुंभारे यांनी त्यांच्या पुस्तकाला अतिशय सुंदर अशी चित्र रेखाटली आहेत. तृप्ती कुंभारे या स्वतः वेब डिझायनर असून गेली 5 वर्ष त्या फाईन आर्टमध्ये कार्यरत आहेत. अभियांत्रिकी व मानसशास्त्रीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुक्ती काणे आणि पुस्तकावर मनापासून प्रेम करणारे पराग गोरे या दोघांच्या पुढाकाराने आज स्माइलिंगच्या विश्वात हे प्रकाशनापर्यंत येऊन पोचले आहे. आपण नेहमीच आपल्या मोबाईलवर एकमेकांना स्माइली पाठवत असतो, पण त्या प्रत्येक स्माइलीमधला भाव हा निराळा असतो. अशा निरनिराळ्या भावांना एकत्रपणे गुंफले आहेत ते पल्लवी अकोलकर यांनी आपल्या स्माइलिंगच्या विश्वात या पुस्तकातून. चला तर मग आपणही जाऊयात या स्माइलिंगच्या विश्वात आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधतील आमच्या बिझनेस मंत्राचे पराग गोरे. प्रथमतः या पुस्तक प्रकाशनासाठी हातभार लावणाऱ्या तृप्ती कुंभारे आणि मुक्ती काणे तसेच पल्लवी अकोलकर या सगळ्यांचे मी इथे मनापासून स्वागत करते आणि पुढची सगळी सूत्र पराग गोरे यांच्याकडे देते. धन्यवाद भाग्यश्री. मी पुन्हा एकदा पल्लवी, मुक्ती आणि तृप्ती या तिघींचे इथे मनापासून स्वागत करतो. आणि आज आपण जे पुस्तक प्रकाशनासाठी इथे जमलेलो आहे त्या कार्यक्रमाला, त्या गप्पांना लगेचच सुरुवात करतो. माझा पहिला प्रश्न पल्लवीला आहे, जी आजच्या पुस्तकाची लेखिका आहे. पल्लवी, स्माइलींच्या मुसाफिरीनंतर स्माइलींच्या विश्वात हे पुस्तक आज तुझं प्रकाशित होत आहे. नेमकी आत्ता या क्षणाला मनामध्ये काय भावना आहे, काय सांगशील? हो पराग, स्माइली मुसाफिरीनंतर आता माझं स्माइलींच्या विश्वात हे दुसरं पुस्तक प्रकाशित होत आहे. खूप छान वाटतंय स्माइलींच्या विश्वाच्या निमित्ताने तुमच्या समोर येताना. खरं सांगायचं तर मला सगळ्यांसमोर तोंड वर करून बोलायची सवय नाही, तर खाली मान घालून लिहायची सवय. त्यामुळे मी बोलताना अडखळले तर प्लीज सगळ्यांनी सांभाळून घ्या. पण खूप छान वाटतंय. पराग, तुम्हाला माहिती असेल मी नाशिकची आहे मूळची, आणि नाशिकला आमच्या गोदावरी नदी आहे. तर संध्याकाळी गोदावरीची आरती जेव्हा चालू असते, ती आरती चालू असताना आम्ही त्या पाण्यामध्ये दिवे सोडायचो संध्याकाळच्या वेळी. तर ते खूप प्रसन्न वाटायचं. तर नेमकी म्हणजे तीच भावना आता माझ्या मनामध्ये आहे की माझं स्माइलिंगच्या विश्वात दिसतंय तुम्हाला. हा, स्माइलिंगच्या विश्वात वाचकांच्या स्वाधीन करताना नेमकी तीच भावना आहे की त्या प्रवाहात मी वाचायला देणार आहे. लोकांना किती आवडेल, म्हणजे माझा हा दिवा किती लांब जाईल मला माहित नाही, पण तो स्वाधीन करताना मला खूप आनंद होत आहे, प्रसन्न वाटतंय. नक्कीच. आणि म्हणजे कुठल्याही आईला जसं वाटतं आपल्या मुलाने खूप मोठं व्हावं, समाजात खूप नाव कमवावं, तसं मला या स्माइलिंगच्या विश्वातने वाचकांच्या मनात घर निर्माण करावं अशी इच्छा आहे. खूपच छान. मला अजून एक तुला इथे प्रश्न तुला आवर्जून विचारावा असं वाटतंय, तो म्हणजे स्माइली मुसाफिरी हे एक पहिलं स्माइलींना घेऊन तुझं एक टायटल होतं, तसं आता स्माइलिंगच्या हे दुसरं तुझं पुस्तक आहे. तू काही असं ठरवलंयस का की आता स्माइली या विषयावरती तुझं काही एक मोठी अजून पुढे काही पुस्तकं येतील, किंवा स्माइलिंगच्या विश्वात हे पुस्तकाचं नाव द्यावं असं का वाटलं? त्याच्या मागे काय हेतू होता? बरोबर, बरोबर आहे. स्माइली मुसाफिरी हे पहिलं पुस्तक होतं आणि त्याचाच हा सिक्वल आहे. आणि जसं सिंघम नंतर सिंघम रिटर्न्स किंवा वेलकम नंतर वेलकम बॅक नावाचे तसे चित्रपट सिक्वल तयार होतात, तसंच त्याचा जुळा भाऊ ऑलमोस्ट असल्यामुळे मला असं वाटतं की आपण हेच नाव कंटिन्यू करावं, स्माइलिंगच्या विश्वात. आणि खरं सांगायचं तर आपण आजकाल आभासी जगात एकमेकांशी संवाद साधताना आपण स्माइलिंगचाच वापर करतो. जसं व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर निरनिराळे हावभाव असलेल्या स्माइली असतात,
तसेच मला असं वाटलं की माझ्या पुस्तकातले लेख वाचताना वाचकांच्या चेहऱ्यावर त्या स्माइलिंग सारखेच हावभाव उमटतील. जसं काही लेख तुम्हाला गहिवरून टाकायला लावतील असे आहेत, काही मिश्किल आनंद देऊन जातील, अंतर्मुख करतील. असे वेगवेगळे भाव वाचताना तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे वाचकांच्या चेहऱ्यावर उमटतील असं वाटलं, म्हणून नाव दिलं स्माइलिंगच्या विश्वात. आय होप तुम्हाला आवडेल नक्कीच. आणि वाचायला. पुढे सुद्धा तुझे काही प्रश्न असे राखून ठेवलेले आहेत की या चॅप्टरच्या माध्यमातून स्माइलिंगच्या विश्वात तू वाचकांना कसं घेऊन जातेस हे सुद्धा आम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर हो. मी आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना हे पुस्तकाचं कव्हर जे आहे ते इथे दाखवून औपचारिक पद्धतीने या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मुक्तीला मी तिच्या तोंडून बोलायला सांगणार आहे, कारण का मुक्तीला तिने पुस्तक पल्लवीने अर्पण केलेलं आहे. तर इथे हो. मी प्रेक्षकांना दाखवतो. खूप खूप आनंदाचा क्षण आहे हा, की पल्लवीचं हे दुसरं पुष्प आपण सादर करत आहोत. आणि मैत्रीण म्हणून पल्लवीवर जितकं प्रेम आहे तसंच त्यापेक्षा जास्ती मला तिचा अभिमान वाटतो की मराठीमध्ये ती स्वतःचं काम इतकं सुंदर करते, वाचकांना हसवते. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा स्माइलिंगच्या विश्वातला. आता आपण हे पुस्तक प्रकाशित केलंय. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. अशा पद्धतीने हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे असं आता मुक्तीने, जिला पल्लवीने पुस्तक हे अर्पण केलेलं आहे, आत्ताच जाहीर केलं. आणि हे भरपूर वाचकांनी वाचावं. आम्ही या मुलाखतीच्या किंवा हा जो कार्यक्रम आहे गप्पांचा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहोत. तर वाचकांनी त्याला उत्तम प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना एक प्रकाशक म्हणून सुद्धा विनंती करतो आणि पल्लवीचं लेखन आवडणारा एक चाहता म्हणून सुद्धा एक विनंती करतो. माझा पुढचा प्रश्न जो आहे तो मुक्तीला आहे. मुक्ती, तू अभियांत्रिकी आणि मानसशास्त्र या क्षेत्रातली आहेस, तर अचानक भाषा विषयामध्ये काम करावेसे असं कधी वाटलं? त्याच्याबद्दल काय सांगशील तू? मराठी हा मनापासून आवडीचा विषय आहे, म्हणजे अगदी शाळेपासून. मग ते कवितांचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन, वक्तृत्व, या सगळ्याचीच मला खूपच आवड आहे. त्यामुळे अभियांत्रिकीबरोबरच पुस्तक परीक्षण, निवेदन, सहलेखन, प्रूफ रिडिंग, भाषांतर अशा विविध माध्यमातून मी मराठीचा सततच अभ्यास करत आले. त्यामुळे अचानक असं त्यात काही नाहीये. भाषा हे सगळ्याच क्षेत्रातील संवादाचं माध्यम आहे. त्यामुळे भाषेतील कामामुळे ज्ञानार्जन तर होतच, परंतु त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. म्हणूनच सातत्याने मी या विषयात काम करते आणि करत राहीन. नक्कीच नक्कीच. मला पुढचा प्रश्न हा तृप्तीला विचारावासा वाटतोय. तृप्ती, तू वेबसाईट डिझाईन डेव्हलपमेंटमध्ये आहेस, तू फाईन आर्ट पण करतेस. मला एक इथं आवर्जून हा प्रश्न तुला विचारायचा आहे. जेव्हा हे पुस्तक निर्मितीची आमची सगळी यंत्रणा सगळी तयार होत होती तेव्हा लगेच मला आठवतंय पल्लवीने मला फोन केला होता. तृप्ती म्हणून माझी खूप छान मैत्रीण आहे, ती लगेच याच्यावर चित्र काढून देईल असं ती मला म्हटली होती. आणि आमच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुझी चित्रही फास्ट आली होती. तर तो फोन पल्लवीचा जेव्हा तुला आला तेव्हापासून ते जे सगळं तू चित्र काढून पल्लवीच्या हातामध्ये सुपूर्द केली तोपर्यंतचा प्रवास कसा होता, थॉट प्रोसेस कशी होती आणि प्रकरणांची चित्रासाठी निवड करताना काय नेमकी तुझी विचारधारणा होती, काय सांगशील तू? नमस्कार. पल्लवी ही माझी खरं तर खूप 15 वर्षापूर्वीची मैत्रीण आहे, पासूनची मैत्रीण आहे. आणि ती तिच्या मिश्किल बोलण्यामुळे खूपच आमची अशी छान मैत्री वाढत दृढ होत गेली. ज्यावेळी तिने ह्या पुस्तकाबद्दल मला सांगितलं की असं असं माझं पुस्तक येणार आहे आणि त्याच्यात तू चित्र काढशील का, मला पहिलं तर खूप उत्साह वाढला माझा की असं काहीतरी करायला मिळतंय की जे मी कधी केलेलं नव्हतं. कारण तिची लिखाण शैली ही थोडीशी मिश्किल आहे आणि मी काढते लँडस्केप पेंटिंग्स किंवा रिअलिस्टिक ड्रॉइंग्स. त्यामुळे माझ्यासाठी मी ते एक आव्हान म्हणून बघितलं की चला मला काहीतरी व्यक्तिचित्र काढायचे, ती व्यंगचित्रांमधून सादर करायचे. तर तिला मी म्हटलं मला 8 दिवस वेळ दे, मी तुझी सगळ्या कथा परत एकदा वाचेन आणि त्यावरती काय काय सुचतंय बघूया. एक एक कथा वाचायला लागले, प्रत्येक किस्सा डोळ्यासमोर उभा राहतो, इतकं सुंदर तिने ते छान पद्धतीने मांडलेलं होतं.
त्यातनं कथा निवडताना काही काही तर हुबेहूब चित्र माझ्या डोळ्यासमोर आपोआप यायला लागली. इतकं तिचं लिखाणच खरंच खूप छान आहे. त्यातनं मी काही निवडल्या आणि त्याच्यानुसार मी अशी जास्त, एकतर लॉकडाऊन असल्यामुळे बाहेर जाता येईना, मग गुगल हा माझा खूप जवळचा सोबती. त्याला मी काही चित्रांच्या, जसं काही शिंपायण आहे, तो लेख मला भयंकर आवडला, कारण ते रिलेट करू शकले मी त्या परिस्थितीतून गेलेले होते. मी तसे काही इमेजेस शोधायला सुरुवात केली आणि त्यावरती लगेच ती कशी चित्र मला व्यंगचित्रांमध्ये काढता येतील यासाठी रोज एक अर्धा एक तास रोज त्याच्यावरती सराव सुरू केला आणि 4-5 दिवसामध्ये माझी बऱ्यापैकी चित्र तयार होत होती. त्यातल्या त्यात मला आवडलेले लेख सांगते, ते म्हणजे शिंपायण आहे. त्यानंतर ते कबूतर जा जा जा, ते रोजचाच आपला विषय असल्यासारखा आहे. आणि थुंकरटवाडी, तो एक वेगळा विषय वाटला मला आणि ते चित्र काढण्यासाठी मला त्याने छान हे दिली. बरेच तिचे सगळेच लेख छान आहेत. साधारण एक 20 पेक्षा जास्त चित्र काढली असं तू या. हो, नक्कीच. याच्यामध्ये कुठला चॅप्टर वाचताना किंवा असं करताना एखादा खूप विचार करायला लागला तुला, की हे चित्र काढताना कसं काढू, काय असं काही अनुभव होता? गिरणीवाल्याचं चित्र काढताना मला थोडासा जरा विचार करायला लागला होता की कसं दाखवू. पण ते जमलं, म्हणजे तो माहोल क्रिएट करता आला मला. गिरणीचा समोर ती आहे बाई उभी आणि ते होपफुली चित्र लेखक वाचकांनाही ती चित्र त्या लेखाशी अनुरूप वाटतील आणि त्यातनं अर्थ ती काढू शकतील, पोचवू शकतील. नक्कीच नक्कीच. गिरणीवाल्याच्या दुकानासमोर जाऊन उभं नाही ना राहावं लागलं, तेवढं इमॅजिनेशन वापरावं लागलं. लॉकडाऊन असल्यामुळे सगळंच काही करता आलं नाही, पण ते सगळं इमॅजिनेशन नक्कीच करता आलं. नक्कीच तृप्ती, तुझं इमॅजिनेशन खूप छान आहे, कारण का प्रत्येक चॅप्टर वाचताना त्याच्यावरती जे चित्र आहे ते वाचून साधारण एक क्युरियोसिटी तयार होते वाचकाच्या मनामध्ये, की हे पुस्तक किंवा या प्रकरणामध्ये आपण काय वाचणार आहोत. त्यामुळे तुझ्या चित्रांनी या पुस्तकाला अजून एक छान रूप आलेलं आहे, हे मी नक्कीच इथे सांगेन आमच्या प्रेक्षकांना. माझा पुढचा जो प्रश्न आहे तो खास पल्लवीला आहे. मला इथे प्रेक्षकांना आवर्जून सांगायला आवडेल, म्हणजे मला असं वाटतं की पल्लवीकडे रोज एक चॅप्टर तयार होत असेल असं वाटतं, कारण का या पुस्तकाच्या निर्मितीची जी प्रोसेस चालू होती ती होईस तोपर्यंत मला पल्लवीचा फोन येत होता की अजून थोडी जागा आहे का, अजून थोडी जागा आहे का. त्यामुळे तिच्याकडे बहुतेक माझ्यासाठी भरपूर काम आहे फ्युचरसाठी पण. तर मला आणि तिने आवर्जून असे 3 चॅप्टर ऍड करायला सांगितले मला, जे खूप अतिशय वाचकांना आवडतील असेच आहेत. पल्लवी, मला असं एक तुला प्रश्न विचारायचा आहे की एवढे 53 चॅप्टर्स जे आहेत ते या पुस्तकामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्वात लक्षात राहील असा, आवडलेला, भावलेला असा, तुझ्या जवळचा, हृदयाच्या जवळचा असा चॅप्टर कुठला, काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना? वा, खूप छान प्रश्न विचारलाय, पण खरं तर ह्याचं उत्तर मी देऊ शकणं खूप अवघड आहे. हे म्हणजे असं झालं की एका आईला विचारण्यासारखं आहे की तुला तुझ्या अनेक मुलांपैकी नक्की कुठलं मूल जास्त आवडतं. तर पण तरी सांगायचं झालं तर हो, मी अंथरलेल्या गाद्या नावाचा जो आपण पहिलाच घेतलेला आहे त्या लेखाचा आवर्जून उल्लेख करेन. अंथरलेल्या गाद्या म्हणजे आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात आणि आपण आपल्या दिवाणखान्यात हॉलमध्ये जेव्हा ओळीने 4-5 गाद्या अंथरतो त्यांच्यासाठी, आणि तेव्हा घरातलं वातावरण कसं बदलतं, एस्पेशली खास करून लहान मुलं जसं त्याच्यावर नाचायला लागतात, उड्या मारायला लागतात. अगदी रांगणारं बाळ जरी असेल तरी ते दुडूदुड धावत येतं किंवा रांगायला सुरुवात करतं, मग कोणी उड्या मारतं, दंगामस्ती करतं, आणि आपण ती झोपण्याची व्यवस्था केलेली असते, पण प्रत्यक्षात रात्रभर जागा राहण्याची परिस्थिती निर्माण झालेली असते, असं मी त्या लेखामध्ये उल्लेख केलाय. तो लिहित असताना खरं तर मला वाटत होतं की हे मी माझा वैयक्तिक अनुभव लिहिते, आपल्या घरात काय होतं ते लिहिते. कारण लिहिताना सारखं असं वाटत असतं की अरे मी हे लिहिते, मला लिहायला आवडतंय, पण हे मी माझ्या घरातली गोष्ट का सांगतेय, लोकांना माझ्या घरातलं सांगितलं तर आवडेल का असं.
पण मला ते जसं जसं लिहित गेले तेव्हा असं वाटलं की नाही, हे सगळ्यांच्या घरात घडतं. आणि जेव्हा गाद्या जमिनीवर अंथरल्या जातात तेव्हा घरातलं वातावरण अतिशय अनौपचारिक होतं आणि गप्पांना ऊत येतो. मग सगळेजण निवांत मांड्या घालून बसतात, लोळतात. लहान मुलं तर लोळतात, दंगामस्ती चालू असते. आणि ती झोपड्यातली गंमत म्हणजे पाहुणे आले तर मुलं त्यांच्या रूम मध्ये झोपत नाही, तर ते त्यांना पाहुण्यांच्या मध्ये येऊन झोपायचं असतं आणि गोष्टी ऐकायच्या असतात. मग बायका जरी एकत्र आल्या, खूप दिवसांनी भेटलेल्या असतात, मग त्या गाद्यांवर गप्पा रंगतात. कधी मंगळागौरीचे खेळही त्याच्यात खेळले जातात. तर ते मला लिहिताना खूप मजा आली. त्यामुळे अंथरलेल्या गाद्यांचा मी उल्लेख करेन. माझा आवडता लेख. ऍक्च्युली तो लोकांनाही आवडला. महाराष्ट्र टाइम्सलाही तो छापून आला होता. आणि अजून एक जर सांगायचं झालं तर हां, व्हेन डॉक्टर सेज ही इज नो मोर, म्हणजे जेव्हा डॉक्टर म्हणतात ते गेले. ही लेखाचं नाव होतं, आपलं शीर्षक. तर जे डॉक्टर, एखादी व्यक्ती आकस्मिकपणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि डॉक्टर येतात तपासायला आणि एका बघितल्यानंतर ते सांगतात की नाही, ते गेलेत, ही इज नो मोर किंवा शी इज नो मोर. तर डॉक्टरांना हे वाक्य बोलायला 1 मिनिट पण नाही लागत. पण ते बोलल्यानंतर ऐकणारी जी व्यक्ती असते, जी अत्यंत जवळची असते त्या व्यक्तीच्या, तिच्या मनावर काय आघात होतो त्या क्षणापासून, हे वाक्य ऐकल्यानंतर पूर्ण आयुष्यभरासाठी म्हणजे तिचं जीवन कसं बदलून जातं, कायमचं उद्ध्वस्त होतं आणि कसे बदल घडतात हे या एका वाक्यामुळे. तर त्याचं वर्णन मी केलेलं आहे. ऍक्च्युली माझे बाबा गेले तेव्हा जो अनुभव आला की अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि एका मिनिटात ते गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते गेले. आणि तेव्हा आमच्यावर काय आपत्ती कोसळली म्हणजे हे ऐकल्यानंतर, त्याचं वर्णन आहे. तर तेव्हाही मला असं वाटत होतं की मी हे वैयक्तिक एका हा अनुभव मी माझ्या वडिलांच्या बाबतीत मला जो गेल्यानंतर जसं वाईट वाटलं ते मी लिहिते का, पण तो सुद्धा लेख लोकांना सुद्धा खूप आवडला आणि माझ्या पण खूप जवळचा आहे. म्हणजे मी म्हणलं की त्याचा उल्लेख मला करायला आवडेल की तो लिहित असताना खूप जणांनी तो वाचल्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं, गहिवरल्यासारखं झालं. त्यांना त्यांच्या घरातले प्रसंग, जेव्हा एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांनी कसा अनुभव घेतला ते सांगितलं. तेव्हा मला असं वाटलं की तो मी वाचकांच्या मनाशी जवळ जाण्याचा या लेखाने प्रयत्न केला आहे. म्हणून हे दोन्ही लेख मी आवर्जून म्हणजे सांगायला आवडत आहे. नक्कीच. बाकी म्हणशील तर सगळेच लेख आवडतेच आहे. जेव्हा खूप आपल्याला एखादी गोष्ट अपील होते तेव्हा आपल्याला ते त्याच्यावर लिहावंसं वाटतं. तर मला असं म्हणजे की वाटतं की लोकांना हे कुठलाही लेख घेतला तरी तो त्यांच्या मनाला भिडेल असं मला वाटतंय. ऍक्च्युली फिंगर क्रॉस्ड आहेत. बघूया काय होतंय. नक्कीच. तुझे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये काही चॅप्टर आहेत ते विचार करायला लावणार आहेत, काही पोट धरून हसायला लावणारे असे आहेत. नक्कीच अगदी पुस्तक हे ते सर्व भावभावनांनी असं संपूर्ण असं झालेलं आहे पुस्तक. मला पुढचा प्रश्न आहे तो मुक्तीला विचारायचा आहे. तो म्हणजे मुक्ती, तू या पुस्तकाचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये महत्वाचा घटक होतीस. रादर तू या प्रोसेसचा किंवा या सगळ्याचा महत्वाचा भागच होतीस. पल्लवीनी हे पुस्तक तुला अर्पण पण केलेलं आहे. तर या पुस्तकाच्या निमित्ताने तू आम्हाला काय सांगशील, तुझा अनुभव कसा होता? सर्वप्रथम म्हणजे अर्पण वगैरे करण्याइतकी मी मोठी नाही. ते तुला सरप्राईज पण होतं परंतु माझ्या मते. हो, खूपच सरप्राईज होतं आणि ते केवळ पल्लवीच्या प्रेमामुळे तिने केलंय. खरं तर मी एवढी मोठी नाही. अनुभव सांगायचं झालं तर प्रत्येकच पुस्तकाची निर्मिती हा एक अतिशय सुंदर प्रवास आहे आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून मी तो अनुभवलाय. म्हणजे मी अनुवाद करत असताना एका वेगळ्या भूमिकेत होते, सहलेखन करत असताना वेगळ्या भूमिकेत होते आणि आता इथे प्रूफ रिडिंग करत होते. त्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांमधून एकच प्रोसेस आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा एक वेगळंच त्याच्यातून आपलं शिकणं होत असतं. आणि खरं तर पल्लवीचे लेख इतके सुंदर आहेत की अगदी बोलली भाषेत सांगायचं तर त्यात चुका काढणं खूपच अवघड आहे. आणि तरी सुद्धा त्याच्याकडे अतिशय तपासण्याच्या दृष्टीने बघून प्रूफ रिडिंग करणं ही खरोखरच एक शिकण्याची प्रक्रिया होती. तिचं लेखन इतकं सुंदर, सहज आणि रंजक आहे
की मी प्रूफ रिडिंग करताना सुद्धा मी एकटीच हसत असायचे. म्हणजे मला खूपदा लोक विचारायचे, "अगं तू काम करतेस ना, तू अशी हसत का बसलीयेस?" पण तो एखादा लेख वाचलेला मी असायचा आणि त्यातला विनोद मी वाचून मी हसत असायचे. त्यामुळे काम करताना खूप खूप मजा आली मला. दुसरं म्हणजे या सगळ्या खरं तर लॉकडाऊनमुळे एकमेकांना भेटणं अवघड होतं आणि बरोबर. सहसा कुठलंही पुस्तकाचं काम हे भेटींमधून होणाऱ्या चर्चांमधून वगैरे होतं. खरं खरं तर खूप नवलाईची गोष्ट आहे, की आम्ही एकदाही न भेटता हे पूर्ण काम केवळ ऑडिओ मीटिंग्ज किंवा व्हिडिओ मीटिंग्ज ह्याच्यातून खरंय. ते घडवून आणलेलं आहे. त्यामुळे हे आपण म्हणता येईल, की हे टेक्नॉलॉजीची कमाल आहे. पण हा सगळाच अनुभव कधी गप्पा, कधी घन चर्चा, कधी राग, कधी सहमती, कधी जोरदार असहमती अशा असंख्य रंगीबेरंगी आठवणींनी भरलेला असा हा प्रवास आहे आणि हा असा एक माझा अनमोल ठेवा आहे या पुस्तकाने मला दिलेला आहे. त्यामुळे मी खूप एन्जॉय केली ही प्रोसेस. जितकं पल्लवीने लिखाण करताना एन्जॉय केलं असेल, तितकंच मी ते प्रूफ रीड करताना किंबहुना त्यापेक्षा जास्तच एन्जॉय केलं असं मी म्हणू शकते. आणि मी जेव्हा आजूबाजूला कोणी असेल तर त्यांना वाचून दाखवायचं, की हे बघा पल्लवीनी कसं लिहिलंय, हा विनोद कसा लिहिलाय. त्यामुळे माझ्या घरातल्या पण सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलंय माझं हे काम. नक्कीच, नक्कीच. खूपच छान. मला तृप्ती आणि मुक्ती या दोघींनाही एक हा प्रश्न विचारायचा आहे. कारण का जसं मी पल्लवीला विचारलं, की तुझ्या आवडत्या ह्याच्यातला चॅप्टर कुठला होता? त्याविषयी तुला मनामध्ये कुठल्या भावना आल्या आणि काय एन्जॉय केलं? ते तू सांग असं मी तिला सांगितलं. तसं मी पहिल्यांदा तृप्तीला विचारतो हा प्रश्न, की जसं मगाशी विचारलंस, की पुस्तक निर्मितीमध्ये तू एक महत्त्वाचा घटक होती. कारण का चित्रांनी तुझ्या या पुस्तकाला एक वेगळं रूप दिलं गेलं आहे. तर याच्यामध्ये तुझ्या आवडीचा एखादा चॅप्टर किंवा तू कारण का वाचनातून पण एक वेगळी गंमत येते. तर तुला असा आवडलेला, भावलेला असा कुठला एखादा चॅप्टर तू काय शेअर करशील आमच्याबरोबर? मला मलाही तिचे सगळे लेख आवडतात. आवडलेले आहेत ह्या पुस्तकातले. अंथरलेल्या गाद्यांवरती पल्लवी बोलली, तो माझा अगदी आवडीचा लेख होता. त्यानंतर तिने लिहिलेला डरना मना है तोही मला आवडला होता. तो मी रिलेट करू शकले माझ्या लहानपणीच्या ह्याच्या प्रसंगांवरती. जेव्हा असे भयपट आम्ही जे काही बघायचो, त्यावेळी माझ्यासमोर एक अशी उशी असायची किंवा माझ्या बहिणीची पाठ असायची. मी तिच्या मागे लपून ते पिक्चर बघायचे. तर तो एक मी रिलेट करू शकले. आणि आता सध्याचा तिने जो एक गोष्ट 2 चाकांवरची असं आय थिंक त्या लेखाचं नाव आहे. तर टू व्हीलरवर जाणाऱ्या बाईंचा पाठलाग करणारा मुलगा किंवा अशा पद्धतीचा तो लेख आहे. तर बऱ्याच वेळेला मी ते करत असते काम असं मला खूप वेळा जाणवतं, की मी टू व्हीलरवर जात असते आणि माझ्या शेजारून जाणाऱ्या बायकांच्या ओढण्या उडतायत किंवा त्यांचं स्टँड खाली आहे आणि त्या पडतील की काय या भावनेने मी त्यांना सांगण्यासाठी त्यांच्या मागे जात असते, की आता ह्या सिग्नलला तरी थांबतील आणि मी त्यांना सांगू शकेन. तर ते मी मस्त मजा घेतली त्या लेखाची तो वाचताना. तर सगळ्याच ह्याच्यात आय थिंक मी रिलेट करू शकते तिच्या लेखांवरती. छान लिहिलेले आहेत तिने सर्वच. नक्कीच. पुस्तक वाचताना आपल्याला असं वाटतं, की अरे हा प्रसंग आपल्याही आयुष्यात येऊन गेलेला आहे किंवा आपण हा रोजच्या जीवनात तो असाच आहे. मुक्ती, तुझा असा एखादा आवडता लेख किंवा चॅप्टर त्याच्याबद्दल काय शेअर करशील तू? आपण जेव्हा सगळे लहान होतो, शाळेत होतो, हायस्कूलमध्ये होतो, तेव्हा आपण सगळ्यांनी एक गोष्ट अनुभवलेली आहे. ते म्हणजे आपल्या आवडीचे मराठी, हिंदी आणि जास्त करून इंग्लिश. कारण इंग्लिश सिनेमे आणि त्याच्यातलं कथानक आणि त्याच्यातले गेटअप्स याचं आपल्याला भयंकर आकर्षण होतं. आणि त्यातला माझा सगळ्यात आकर्षण असलेला अभिनेता म्हणजे अर्नोल्ड श्वार्झनेगर. त्याचे मसल्स आणि त्याचा तो ओव्हरऑल म्हणजे त्याचं ऍक्टिंग न करणं हे सुद्धा एकदम कमाल गोष्ट होती, की कुठलेही एक्सप्रेशन चेहऱ्यावर नसताना सुद्धा तो सीन त्याचा सुंदर व्हायचा. तर त्याचा आवडलेला पिक्चर म्हणजे प्रेडेटर, ज्याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण हो. ते काळे त्यांनी ते ग्रीस लावलेलं आहे एका प्रसंगामध्ये. हो. तर ते चित्र माझ्या घरी आणि ते सुद्धा आईशी भरपूर निगोसिएशन करून की हे चित्र लावूया नको आणि काय काळ्या तोंडाचं चित्र. आणि एक्झॅक्टली मी जेव्हा हा लेख वाचत होते त्याच्यामध्ये तिने जेव्हा किंमत सांगतो फेरीवाला,
तेव्हा आई म्हणते की जरा चांगला फोटो दाखवा हो, हा काळ्या तोंडाचा नको. मला अगदी आठवण झाली जेव्हा आम्ही हा फोटो आणला होता प्रेडेटरचा. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे लावावा का तिथे लावावा, मग इथे नको, पाहुण्यांना काय वाटेल, बाहेरच्या खोलीत नको, या दारावर नको, असं करून जसं पल्लवीने सांगितलं की अशा रीतीने स्वाजनगर साहेब आमच्या घरी आले. मात्र मात्र इतर कुठल्याही भिंतीवर त्यांना बसण्याची परवानगी नसल्याने ते चक्क स्वयंपाकघराच्या दारावर विराजमान झाले. तसे ते आमच्याही स्वयंपाकघरातच होते आणि बंदूक धरलेल्या अवस्थेत आमच्या स्वयंपाकघराची देखरेख करत राहिले. तर हे अगदी माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि तसाच मी लेख वाचला. त्यामुळे खूप हा लेख वाचताना मी खूप हसली आणि माझी आई माझ्याबरोबर होती. मी आईला म्हटलं, बघ हे असंच झालं होतं की नाही. असं तुम्हाला याच असं नाही, बऱ्याच लेखांमध्ये रिलेटेबल वाटेल. जसं मलाही वाटलं आणि त्याच्यातून खूप तिची जी शैली आहे, लेखन शैली, की खूप सहज सुंदर विनोद आणि जीवनाकडे खूप कुतूहलानी आणि नाविन्याने बघण्याची हातोटी, ही खूप तिची खास शैली आहे आणि ती प्रत्येक वाचकाला आवडेल अशी आहे, असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. पल्लवी, मला तुला एक विचारायचं आहे, ते म्हणजे तू हे सगळं पुस्तक लिहित होतीस तेव्हा पुस्तक लिखाणाच्या वेळा काही अशा ठरलेल्या असायच्या का? म्हणजे काय कधी कधी लोक पहाटे लिहितात, रात्री लिहितात, तर तुझी त्यामागची काय हे असायची, आम्हाला पण सांग जरा. वा, हा तर खूपच अवघड प्रश्न आहे. खरंच आहे, असं वेळ नसते. म्हणजे मी तर त्याच्यावर पण एक लेख लिहिलेला आहे की जेव्हा आपल्याला निवांत वेळ असतो, काही सगळी कामं आटोपलेली असतात, मग आता आपण वातावरण पण छान असतं आणि मग तेव्हा आता मी लिहिते, तर तेव्हा काहीही आठवत नाही पराग. म्हणजे अक्षरशः चिडचिड होते की अरे आता माझ्याकडे 2 तास आहेत, 2 तास मला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि मग मला लिहायचंय. जेव्हा मी असं ठरवते, म्हणजे मला तर वाटतं खूप जणांच्या बाबतीत असं होत असेल की जेव्हा ठरवतो तेव्हा ते घडत नाही. आणि मला मोस्टली हे लेख असे की आता स्वयंपाकाची गडबड आहे आणि किंवा लोक जेवायची वाट बघत थांबलेले आहेत आणि आता मला पोळ्या करायच्या आहेत आणि कणिक भिजवताना मला इतकं ते असं डोक्यात ओळी यायला लागतात की ते सगळं मी बाजूला करून पहिले त्यातले जे मुद्दे असतात ते लिहून घेते आणि मग नंतर त्याच्या जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा लिहिते. त्यामुळे उलट जेवढ्या गडबडीत गर्दीत जेव्हा मी जास्त असते तेव्हा माझ्या डोक्यात जास्तीत जास्त विषय येऊन आदळत असतात. त्यामुळे तेव्हाच निर्मिती होते असं म्हणजे बाळणपणातल्या कळांसारखंच आहे थोडक्यात की आपल्या हातात नसतं ते, जेव्हा यायचं डोक्यात तेव्हाच येतं आणि तेव्हाच लिहिलं जातं. नक्कीच. पण मलाही म्हणजे याचं उत्तर मी मुक्तीलाही विचारीन, कारण का मी कॉलेजमध्ये असताना कविता करायचो, आता नाही करत. पण कविता बरेचदा असं होतं ना की सुचते, पण मध्ये कोणतरी बोलतं, काहीतरी काम निघतं आणि मग ते परत काही आठवतच नाही आणि मग चिडचिड होते. तर आणि मग असं वाटतं ना की तेव्हा झालं असतं तर एका फ्लो मध्ये पण झालं असतं आणि वेळ वाचला असता आणि आपल्याला हवं ते नेमकेपणा त्याच्यात आला असता, असं नेहमी वाटायचं तेव्हा. तर एक आपण आता साहित्यावरती बोलतोय, तर मला हा प्रश्न मुक्तीलाही विचारावासा वाटतो की तू याच्याबद्दल काय सांगशील, की तू पण कविता करतेस किंवा लेखन तू पण करतेस आणि तुझंही पुस्तक लवकरच येणार आहे, तर त्या ह्याच्याबद्दल तू काय सांगशील, या प्रोसेस बद्दल, किंवा तुझ्या मनामध्ये काय चालतं, तू कसं या विषयाकडे बघतेस? हो, अगदीच पल्लवीनी सांगितल्याप्रमाणे मी इथे माझ्या मुलाला कोट करीन. माझा धाकटा मुलगा जो कविता करतो, म्हणजे माझ्या अनुभवाआधी मला त्याचा अनुभव ताजा वाटतो तो सांगते. त्यांनी एकदा मला सांगितलं लहान असताना की वेन आय एम बिझी, वेन आय एम सिटिंग आयडल अँड आय एम थिंकिंग अँड थिंकिंग, इट नेव्हर कम्स. बट वेन आय एम इन द मिडस्ट ऑफ एक्झाम्स, ट्राईंग टू रिहर्स समथिंग, ट्राईंग टू मेक समथिंग बाय हार्ट, इट ऑलवेज कम्स. तर कवितेचं हे असंच आहे. तिची स्फूर्ती केव्हा येईल आणि मलाही असं खूप अवेळी किंवा अचानक कुठे ते गर्दीमध्ये असताना जिथे आपल्याकडे लिहायला काही नाही, मग असं कुठल्या तरी चिठ्ठ्या चपाट्या घेऊन लिहिणे वगैरे, हे प्रकार मी सुद्धा केलेले आहेत. की आता जाऊ दे, आता सुचलंय तर ते कशावर तरी लिहून काढू, तिकिटावर लिहून काढू किंवा कशावर तरी लिहून काढू. तर खरंच निर्मितीची प्रक्रिया ही खूपच उत्स्फूर्त असते, त्यामुळे ती वेळ ठरवून येऊ शकत नाही. ही खूप आनंद देणारा क्षण आहे. कुठलंही काव्य सुचणं किंवा कुठलाही लेख सुचणं हा खूपच आनंद देणारा क्षण आहे. पण मी तुम्हाला इथे एक गंमत सांगेन माझ्या आयुष्यातली. मला असं काहीतरी लिखाण करायचं होतं
म्हणून मी गोव्याला जायचं असं ठरवलं. गोव्याला गेलो, पुस्तक किंवा काही झालं नाही, छान ट्रिप एन्जॉय करून आलो फक्त. त्यामुळे तिथे जाऊन सुचेल असं काही गॅरंटी आपण नाही, पण हे मोठ्या प्रतिभावान म्हणजे लेखकांना कसं होतं, कसं जमतं हे त्यांचं स्किल असतं नक्कीच. त्यामुळे मला पल्लवी पुढे असं एक विचारायचं आहे की हे पुस्तक निर्मिती, आता आपण म्हणलं की केवढं चॅलेंजिंग असतं आणि त्याच्यानंतर हे असं पुस्तक आपल्या हातात येतं, ही गोष्ट खूप मोलाची आहे. आणि मला माहिती आहे की जेव्हा तुला पुस्तकं मिळाली असतील हातात तेव्हा तू खूप वेळ त्यांच्याकडे बघत बसलेली असशील वगैरे, असं तुझा अनुभव पण नक्की असेल. तर या पुस्तक प्रवासामध्ये तुझ्या घरच्यांची साथ पण कशी लाभली, कसं तुझं कॉपरेशन होतं? कारण का कधी तू एकदम फोडणी टाकताना सुद्धा लिहित असशील असं आम्हाला इकडनं चित्र दिसतं किंवा जाणवतं. तर कसं कॉपरेशन होतं तुझ्या घरातल्या? बरोबर. कामाच्या गडबडीत जेव्हा आपण लिहायला घेतो तेव्हा नवरा असं गमतीत म्हणायचा, अजूनही म्हणतो की आता काय म्हणजे आज लेखाबरोबरच जेवण करायचंय का, आज बहुतेक पोळी भाजी काही मिळणार नाही असं वाटतंय. मग मी त्याला, अरे हो रे थांब, जेवण नेहमीच आहे, पण माझ्या डोक्यातले विचार येत आहेत आता, तर लिहू दे ना, काय बिघडेल का, एक दिवस उशीर झाला तर वगैरे. किंवा रात्री 12 वाजता आता काय, कोण लाईट चालू आहे आणि काय करते, तो तेव्हा असं की थांबा रे, मला डिस्टर्ब करू नका, माझ्या डोक्यातलं वाक्य जायच्यात किंवा तो विषय जायच्यात. त्यामुळे त्यांची कधी कधी चिडचिड, ते मध्ये डिस्टर्ब करतात म्हणून आपली चिडचिड. त्यामुळे म्हणजे त्यांचं पाठिंबा म्हणशील तर असा असतो, पण काही वेळेस ते वैतागतात की हे काय चाललंय. पण ओव्हरऑल जेव्हा पुस्तक लिहायचं झालं, म्हणजे बनवायचं झालं, तेव्हा त्यांनी ग्रीन सिग्नल होता की करूया. विशेषतः योगेशचा होता की नाही तू हो कर पुढे. ऍक्च्युली कसं होतं, लेखकाला खूप लिहावंसं वाटतं, पण महत्वाचे प्रश्न असतात डोक्यात की अरे आपल्याला लिहायला आवडतंय, आपल्याला पुस्तक तयार करायलाही आवडतंय, पण वाचक वाचतील का, किती लोक वाचतील काय, अशी भीती किंवा असं दडपण असतं मनात. पण एका क्षणाच्या पलीकडे तेही दडपण नाहीसं होतं की जाऊ दे, लोक वाचतील नाही वाचतील, पण मला ही प्रक्रिया घडवून आणायची. मला असं वाटतं की आपण लिहावं. ते लिहिताना ऍक्च्युली म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यात जातात वातावरणात, तेव्हा तुम्ही पूर्ण विसरून जातात कोण वाचणार हे, आवडेल का नाही, आपण लिहून मोकळं होतो. त्यामुळे ते झाल्यानंतर आवडतं त्यांना, मग तेव्हा ते म्हणतात की म्हणजे त्यांनी आतापर्यंत मला पाठिंबा दिलेला आहे, म्हणून ह्याची निर्मिती होऊ शकते. नक्कीच. मला एक शेवटचा प्रश्न पल्लवी तुला विचारायचा आहे, तो म्हणजे हे पुस्तक जे आहे तू मुक्ती काणे आणि शोभा बोंद्रे या दोघींना दिलंय. शोभा बोंद्रे हे व्यक्तिमत्व सुद्धा तुझ्या जवळचं आहे आणि आम्हाला या गप्पांमधनं पण कळलं तुझी मुक्ती ही एकदम जवळची मैत्रीण आहे, खूप वर्षांपासून तुमची मैत्री आहे. तर यांना अर्पण करताना नेमकी भावना काय होती? हो हो हो. शोभाताई आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अतिशय शोभा बोंद्रे खूप सुप्रसिद्ध लेखिका आहे. त्यांची लेखनशैली अतिशय सहज सुंदर आहे. त्यांचं पुस्तक वाचताना असं वाटतं की त्या म्हणजे आपल्याशी बोलतायत, असं अशा तऱ्हेचं त्यांचं लिहिणं आहे. आणि ते मी त्यांची इतकी पुस्तकं वाचली ना, प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर आता पुढचं कुठलं असेल असं करत करत वाचत गेले आणि त्यांना सांगत गेले. आणि माझ्या सांगण्याच्या पद्धतीवरनं त्यांच्या लक्षात आलं की ही एवढं मुद्देसूद आपल्याला प्रत्येक पुस्तकाबद्दल सांगते, त्यातलं काय, कुठल्या पानावर कुठलं वाक्य आवडलं, तर त्यांनाच मला भेटायची खूप इच्छा झाली. आणि त्यांनी मला घरी बोलावून घेतलं आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. म्हणजे तेव्हा वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटलो आहोत. आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं, म्हणजे की तू छान लिहितेस. मला पण असं वाटलं की तू समोरच उभं राहून गप्पा मारते असं वाटलं, तर मला सुद्धा तुला भेटायची खूप इच्छा होती असं त्या म्हणल्या. आणि त्यांनी खरंच कळत नकळतपणे खूप प्रोत्साहन दिलं. म्हणून मी त्यांना म्हणलं की म्हणजे जेव्हा एखादी मोठी व्यक्ती आपल्याला पाठीवर कौतुकाची थाप मारते, तेव्हा असं वाटतं की नाही, मग आता आपण थांबायला नको, आपण लिहायला पाहिजे. मनाला उभारी येते. कित्येकदा असं वाटतं की पुढे जावं की नाही, लिहावं की नाही, आपण वेडेपणा तर नाही करत आहे ना, उगीच काही लिहितोय का. पण जेव्हा मग अशा म्हणजे व्यक्ती समोर येतात, सांगतात, तेव्हा मग परत प्रोत्साहन मिळतं आणि ते लिखाण पुढे चालू राहतं. म्हणून म्हणजे त्यांना अर्पण करण्याच्या मागे हे एक मोठं कारण आहेच. आणि दुसरं म्हणजे मुक्तीला अर्पण केलंय. मुक्ती काणे म्हणजे मैत्रीण आहे, पण ती जर आता म्हणजे ह्या प्रवासात माझ्याबरोबर नसती तर हे पुस्तक कधीच येऊ शकलं नसतं. म्हणजे मी म्हणेल की म्हणजे लिहिणं खूप सोपं आहे, मला पुष्कळ वाटलं, मी लिहिले, लेख हे केले, पण
ही जी प्रक्रिया आहे पूर्ण ती खूप मोठी आहे आणि ते टीमवर्क आहे, त्या एका माणसाचं काम नाहीये. म्हणजे लेखक किंवा लेखिका आपल्या नादामध्ये लिहून जातात, पण लिहिताना खूप चुका होतात व्याकरणाच्या, काना, मात्रा, वेलांट्या. जसं अर्नॉल्डचा उल्लेख करेन मी. अर्नॉल्ड श्वार्झनेगर हे आडनाव त्याचं मराठीत लिहिताना इतक्या चुका, मग मुक्तीने ह्याच्यावर इतकी मेहनत घेतलेली आहे की तिने पुस्तकं रेफर केले की हे नाव मराठीत कसं लिहिलं पाहिजे. तर तिने इतका म्हणजे प्रत्येक लेखाला तिने इतका वेळ दिलेला आहे. प्रूफ रिडिंग म्हणजे आता मला प्रत्येक पायरीवर असं टेन्शन असायचं की आता हे कोण करेल, ते कोण करेल. तर त्याच्यावर सगळ्या म्हणजे प्रश्नांवरती ठामपणे उभं राहिली आणि हे आपण असं करू, तू मला दे. मग मी तिला पीडीएफ पाठवायचे, मग त्याच्यातल्या चुका तिने काना, मात्रा, वेलांट आणि कुठेही कमी नाही समजली की पल्लवी तू एवढं पुस्तक आणायचा प्रयत्न करते आणि तुला साधं व्याकरण सुद्धा तू चुका करते, असं कुठेही नाही. तिने तेवढ्याच मन लावून तन्मयतेने त्या चुका काढल्या आणि मग ते तुझ्यासमोर येत होतं. त्यामुळे तिला अर्पण करते हे पुस्तक. त्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे आणि जर हे पुस्तक वाचकांना आवडलं तर त्याचं श्रेय मी मुक्तीला देईन. म्हणून ते अर्पण म्हणजे उगीच नाही केलं. तसा अनुभव आल्यामुळे मला अगदी मनापासून तिला ही कलाकृती अर्पण करावीशी वाटली. तसं त्या दोघींना जरी अर्पण केलं असेल तरी मी म्हणजे तुमचाही उल्लेख म्हणजे केला नाही तर म्हणजे मलाच अपराध्यासारखं वाटते. तृप्तीचे मी आभार मानेन, कारण आपल्याला पुष्कळ असं वाटतं म्हणजे वाचकांना आवडेल असा परिपूर्ण झालेला आहे, पण तू लगेच लक्षात येतं की हा लेख कशाबद्दल आहे. तिने एकदम असं म्हणजे चित्रात ना एखादी गोष्ट आपल्याला जास्त पटकन समजते. तर ते माझी जी इच्छा होती ते तिने बरोबर ओळखलं, मला नेमकं काय सांगायचंय, काय म्हणायचंय. तर मी तिला म्हटलं की तू चित्र काढशील. तर तिने लिटरली खूप कमी वेळामध्ये ही चित्र मगाशी आपण बोललो तसं की केलेली आहे. त्यामुळे त्या पुस्तकाला खूप वजन प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ते कॅची झालेलं आहे. आवडेल नक्कीच लोकांना, म्हणजे जर हातात घेऊन चाललं तर नक्कीच त्याच्यातली उत्सुकता ताणू शकेल किंवा कुतूहल वाढू शकेल वाचण्यासाठी. तर यात तृप्तीचा सहभाग आहे, मोठा सहभाग आहे. आणि सरते शेवटी इनफॅक्ट पराग तुझे आभार मानले नाही तर हा कार्यक्रम खरंच अपरिपूर्ण होईल. कुठल्याही लेखकाला असं वाटतं की जर तो खास करून लेखक किंवा लेखिका अनोळखी असेल, जास्त लोकांना त्याचं नाव माहिती नसेल, तर असं वाटतं की अरे 100 पुस्तकातनं आपलं पुस्तक कसं वेगळं दिसेल, कसं ओळखू येईल. तर त्याचं मुखपृष्ठच असं असतं की ते जे त्यातल्या त्यात आकर्षित करून घेऊ शकतं लोकांना. तर ते पुस्तक म्हणजे मला असं खूप इच्छा होती की त्याचं खूप छान असायला पाहिजे, कॅची असायला पाहिजे. आणि मी जेव्हा तुला सांगितलं की पुस्तकांचं नाव स्माइलींच्या विश्वात असणार आहे आणि तू विचारलं की कशाबद्दल आहे, आणि मी म्हटलं की अरे जसं स्माइलींच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात तसे ते वाचकांच्या चेहऱ्यावर उमटतील, अशी माझी म्हणजे माझ्या डोक्यात असं विचार चाललाय. तर तू लगेचच ते मी जे बोलले ते म्हणजे लक्षात ठेवून त्याप्रमाणे तू शोधून काढलं आणि स्माइलींच्या विश्वात म्हणजे त्या शीर्षकाला साजेचं तू निवडलंस. आणि म्हणजे आता तू नुसतं कौतुक करायचं म्हणून असं नाही, पण हे जे चेहरे आहेत ना, लिटरली म्हणजे हे पुस्तक वाचताना वाचकांच्या मनाची काय अवस्था होईल की काही लेख असे आहेत अंतर्मुख करणारे आहेत किंवा गहिवरून टाकणारे आहेत, काही मिश्किल आहेत. तर यांच्या चेहऱ्यावरचे जसे हावभाव आहेत तसे हे लेख आहेत, म्हणून हे अतिशय साजेसं झालेलं आहे. म्हणून तुझे आणि बिझनेस आयकॉनचे मी खरंच खूप मनपूर्वक आभार मानेन की लोकांना कॅची वाटण्यासाठी म्हणजे तुझं ह्या मुखपृष्ठाचा खूप मोठा हात आहे. बरोबर. सो मच. थँक्यू पल्लवी. मी आपल्या या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये उत्तरार्धामध्ये आहे आणि लवकरच हा कार्यक्रम संपेल. पण मला पल्लवीबद्दल एक खास गोष्ट अशी सांगायची आहे, ते म्हणजे प्रकाशकांना काही लेखक हवेसे असे असतात, कारण का प्रकाशक म्हणून हे पुस्तक पुढे कसं विकलं जाईल किंवा त्याची निर्मिती करताना त्याचा लेआउट, त्याचं रंगरूप हे करताना सुद्धा काही डिसिजन असतात ते प्रकाशकांवरती जर सोडले
तर ते पुस्तक अजून छान नावारूपाला येतं, हा असा आमचा नेहमीचा अनुभव आहे. त्यामध्ये तिने प्रत्येक डिसिजन घेताना मला पूर्ण मुभा दिली होती. त्याबद्दल पल्लवी तुझेही मी इथे आभार मानतो. आणि स्माइलिंगच्या विश्वात या पुस्तकाच्या माध्यमातून तू आम्हाला सर्वांना एका वेगळ्या भावविश्वात नेल्याबद्दल तुझे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथे हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. तृप्ती, तुम्ही सुद्धा इथे आलात आणि या पुस्तकांच्या म्हणजे आपण चौघ जण या पुस्तकाच्या निर्मितीमधले 4 खांब आहोत असं मला वाटतंय. तर हो. तुम्ही आलात नक्की. आणि हा कार्यक्रम गप्पांचा आपण छानपैकी संध्याकाळी एन्जॉय केला. त्याबद्दल प्रेक्षकांनाही मी इथे त्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. थँक्यू. 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 थँक्यू पराग. थँक्यू. थँक्यू.